राम कृष्ण Bye.
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, केला होता अट्टहास, केला होता अट्टहास, सेवकाचा देश मोडवावा, माया सटकेला होता अट्टहास
याच्यासाठी केला
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाव मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चाहे घेरे मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेचिया, पांडुरंगा करो प्रदवा, Yeah.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः उपासनेला धूळ चालवावे भूदेव संतांशी सदा नमावे सत्कर्मयोगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे देव थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कोणासी करावा समर्थावा के देवा होनी सद्गुरु थोर जयांचे कृपे भेटतो हा रघुराजवीर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम हे महाराष्ट्राचं श्रेष्ठ संत वैभव या श्रेष्ठ संत वैभव संत मांदिण्याच्या चरणावरती मी सर्वप्रथम नतमस्तक होतो उपस्थित सर्व भाविक सज्जनांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि आमच्या वारकरी संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो नसावा कुंडलिया धावा कृष्णेची प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी संत तुकाराम महाराज वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज घरात नाही धान पोटात नाही आण चित्तात नाही गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गळकत ताट पण सरळ वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट संत तुकाराम महाराज विश्वाचे गुरु जगाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु मध्य महाराष्ट्राचे गुरु पुणे जिल्ह्याचे गुरु इंदापूर तालुक्याचे गुरु जंक्शनचे गुरु तुमचे गुरु आमचे गुरु आपले सर्वांचे गुरु आणि इथून पुढे आपलं कीर्तन सुरू आपणा सर्वांना ज्ञात आहे आज या ठिकाणी वैकुंठवासी बापू संभाजी अवघडे बाबांचं गेल्या वर्षी देहावसान झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी
हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. मी अवघडे कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित सर्व भाविक सज्जन, सर्व पाहुणे, इष्ट मित्र मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामांकित गायनरत्न माझे परम मित्र हरिभक्ती पारायण कीर्तनकार जी टॉकीज फेम अशोक महाराज मोहिते, त्याचबरोबर हरिभक्ती पारायण अनिल महाराज मोहिते, त्याचबरोबर आमचे परमार्थाचे गाडे अभ्यासक वयोवृद्ध हरिभक्ती पारायण आमचे बापू, त्याचबरोबर विनेकरी दादा आहेत, हरिभक्ती पारायण आमचे गायकवाड मामा आहेत, आणि महाराष्ट्रातील एक युवा वादक मृदंग अलंकार हरिभक्ती पारायण आमचे विकी महाराज, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अभंगाकडे बघतो. विठ्ठल याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा विष गोड भावा, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. जगद्गुरु तुकोबर प्रस्तुत अभंगामध्ये आणि महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जो अट्टहास केलेला आहे, जी साधना केली, जी उपासना केली, जो परमार्थ केला, तो एवढ्यासाठी केला. संपूर्ण ब्रह्मांडाचा जो जगाचा मालक आहे तो देव परमात्मा आपलासा केला. यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास केला बरं महाराजांनी? शेवटचा दिस गोड भावा, माझ्या जीवनातला शेवट हा गोड झाला पाहिजे. आणि मग महाराजांच्या जीवनामध्ये तो देव परमात्मा प्राप्त झाल्यानंतर महाराजांना सगळीकडे परब्रह्म दिसू लागलं. आणि मग महाराजांच्या हे लक्षात आलं की मी आता माझ्या निश्चित स्थळी जाऊन पोहोचलेलो आहे. मला आता कसल्याही प्रकारची चिंता, काळजी, भय राहिलेलं नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. अशा अपेक्षा, तृष्णा, या प्रकारच्या सगळ्या शंका माझ्या मिटलेल्या आहेत. आणि आता मला सगळीकडे परब्रह्म दिसू लागलेला असल्यामुळे त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना मला एवढं कौतुक वाटत आहे, एवढा आनंद वाटतो आहे की तो भगवान परमात्मा सगळीकडे दिसू लागलेला आहे. आणि ज्या 4 मुक्ती आहेत त्या जणू दास्यत्व आणि दासी म्हणून काम करत आहेत. आणि मग निश्चितच महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांचा अट्टहास केलेला आहे तो देव परमात्मा प्राप्त करण्याकरता केलेला आहे. हा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल महाराज म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये जो अट्टहास केलेला आहे आणि तो अट्टहास एवढ्यासाठी केला, संपूर्ण जगाची जगराटी ज्याच्या सत्तेने चाललेला आहे तो देव परमात्मा एक आहे. आणि त्या एका देवाला प्राप्त करण्याकरिता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती केलेली आहे, साधना केलेली आहे, परमार्थ केलेला आहे. आणि परमार्थ करीत असताना महाराजांनी संसारामध्ये जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने या गोष्टीचा विचार केला की जगाचा जो संसार तो माझा संसार. आणि मग अशा पद्धतीनं ज्यांनी संसारावरती अगदी संपूर्ण दुर्लक्ष केलं, संसाराची राख रांगोळी केली, आणि ते जगद्गुरु तुकोबा
माझा संसार तो जगाचा संसार, जगाचा संसार तो माझा संसार। आणि या विचाराने महाराजांनी खऱ्या अर्थाने जीवनामध्ये परमार्थ करायला सुरुवात केली। अट्टहास करणं निराळं आणि प्रयत्न करणं निराळं। महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अट्टहास केलेला आहे। अट्टहासाने जर एखादी गोष्ट प्राप्त करायची म्हटलं तर ती मिळू शकते। या सृष्टी चक्राचा नियम आहे, ऐका, या सृष्टीचा चक्राचा नियम आहे, जे मागावर ते मिळू शकतं। आणि मग महाराजांच्या जीवनामध्ये तो देव परमात्मा प्राप्त करण्याकरिता महाराज एवढे व्याकुळ झाले होते, एवढे व्याकुळ झाले होते। जशा पद्धतीने एखादी मुलगी अगदी माहेरून सासरला जायला निघते आणि माहेरून सासरला जायला निघत असताना त्या मुलीची जशी अवस्था होते तशी महाराजांची अवस्था झालेली होती। पक्षी आकाशाशिवाय राहू शकत नाही, मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही। आपल्याला माहित आहे माशाचं जीवन म्हणजे पाणी आहे। पाण्यापासून जर मासा जर वेगळा केला तर तो तडफडायला लागतो। तशी अवस्था महाराजांची झालेली होती। त्याचबरोबर एखादं मूल आणि त्या मुलाची आई लहानपणी जर समजा देवाघरी गेली, जाऊ नये बरं का, पण जर एखाद्या लहान मुलाची आई जर समजा लहान असताना जर आई देवाघरी गेली आणि आई देवाघरी गेल्यानंतर मूल जसं पोरकं होतं तशी महाराजांच्या जीवनाची अवस्था झालेली होती। भगवान परमात्म्याच्या प्राप्तीवर महाराज अगदी व्याकुळ झाले होते। भगवान परमात्म्याच्या मूळ स्वरूपाचं दर्शन आणि महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता महाराजांना आस लागलेली होती, व्याकुळ झालेली होती। आणि सृष्टी चक्राचा नियम आहे, जे मागवते मिळतं आणि निश्चितच महाराजांच्या स्वप्नामध्ये आणि साक्षात्कार झाला।
15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार, विठो भेटला मज निराकार. सद्गुरू बाबा चैतन्य महाराजांनी स्वप्नामध्ये येऊन महाराजांना साक्षात्कार केला. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार पाहुणे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्या परब्रह्माची प्राप्ती झाली आणि ती प्राप्ती झाल्यानंतर मग महाराजांना सगळीकडे अगदी परब्रह्म दिसू लागले, सगळीकडे परब्रह्म दिसू लागले. आणि मग महाराजांनी अभंग लिहायला सुरुवात केली. महाराजांच्या जीवनामध्ये बोध प्राप्त झाल्यानंतरचे महाराजांचे अभंग वेगळे आहेत, अगोदरचे अभंग वेगळे आहेत. परंतु ज्या वेळेस महाराजांच्या जीवनामध्ये ते परब्रह्म दिसू लागलं, त्या परब्रह्माचा साक्षात्कार झाला आणि मग महाराज बोलू लागले अभंगामधून. जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, चाल विषय हाती धरून या. मी स्वतः काहीच करू शकत नाही, मी चालत नाही, मी बोलत नाही, परंतु भगवान परमात्मा माझ्याकडून चालवतो आहे, मला चालवतो आहे, माझ्याकडून बोलून घेतो आहे. जीवनामध्ये परमार्थ करत असताना मूळ परब्रह्माचं दर्शन झाल्यानंतर साधकाची ती अवस्था होती की मी काहीच करत नाही. हा देह पंच महाभूतानुसार बनलेला आहे, हा देह जड आहे आणि या जड देहाला चालवणारी एक चेतन सत्ता आहे, त्याचं नाव आहे देव. या जड शरीराला चालवणारी एक चेतन सत्ता आहे बाळू महाराज. हा देह पंच महाभूतानुसार बनलेला आहे, हा जड आहे, देव परमात्मा चेतन आहे. आणि मग हा देह जड आहे, तसं बघायला गेलं तर अगदी या देहाचं वजन जर बघायला गेलं तर कोणाचं 60 किलो, 70, 80, 100, 120 याही पुढं म्हटलं तरी अगदी शरीराचं वजन आहे. परंतु मला सांगा, घरामध्ये एखादी धान्याची 50 किलोची बॅग जर उचलायची झालं तर माणूस सहज बायकोला म्हणून जातो, जा ग तेवढं शेजाऱ्यांना बोलून घेऊन ये. कशासाठी? ती बॅग उचलायसाठी. मग मला सांगा, 50 किलोची बॅग उचलायला जर शेजाऱ्याला बोलावं लागतं, मग हे जे शरीर आहे, जड शरीर,
याला चालवणारे चेतन सत्ता कोण आहे बरं? कोण बोलवते याला? कोण चालवत आहे या शरीराला? चाले हे शरीर कोणाची असते? कोण बोलविते हरिवीन? मग महाराजांच्या जीवनाची ती अवस्था झाली की मी काहीच करत नाही, भगवान परमात्मा माझ्याकडून सगळं काही करून घेत आहे. आणि म्हणून महाराजांनी याच्यासाठी हा टास केला अभंगाचं पहिलं. तुमचं आमचं सर्वांचं जीवन जो देव परमात्मा चालवतो आहे, नवे नवे संपूर्ण जगाची जगराटी ज्याच्या सत्तेने चाललेला आहे, तो देव परमात्मा प्राप्त करण्याकरिता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अठ्ठास केलेला आहे. आता महाराजांचा अठ्ठास करणं निराळं आणि तुमचं आमचं प्रत्येकाचा अठ्ठास करणं निराळं. बरं, आपला अठ्ठास म्हणजे कसं? एकदा काय झालं, नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 1 महिना 2 महिन्याने काय झालं माहितीये का? बायकोने आपल्या नवऱ्यासाठी सुंदर स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवत असताना भाजी अशी बनवली. त्या भाजीसाठी साहित्य काय वापरलं माहितीये का? मीठ, मिरची, तिखट आणि पाणी. काय साहित्य वापरलं? मीठ, मिरची, तिखट आणि पाणी. आता भाजी एवढी सुंदर बनवली, एवढी भाजी सुंदर बनवली. मालक कामान ड्युटीहून आले, फ्रेश होऊन आले आणि पत्नीने जेवायला वाढलं. मालक जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर त्यांनी आमटीचा जसा फुरका मारला तशी त्या मालकाच्या मस्तकामध्ये आग झाली. मस्तकामध्ये जशी आग झाली तसं त्याच्या दोन्ही डोळ्यामधून अश्रू अगदी धारा वाहू लागले. आता डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्यानंतर बायको म्हणले, बै म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. म्हणजे भाजीत काय कमी जास्त झाले का? म्हणजे भाजीत काही कमी जास्त झालेलं नाही, हे आनंद अश्रू म्हणजे आनंद अश्रू. बायको म्हणजे मग आणखी थोडी भाजी देऊ का? नवरा म्हणला, आता याच्यापेक्षा आनंद काय आता जास्त सहन होणार नाही. आपला अभ्यास अशा पद्धतीचा आहे, परंतु महाराजांनी जो अभ्यास केलेला आहे तो देव परमात्मा प्राप्त केलेला आहे. आणि तो कशासाठी केला? शेवटचा दिसो गोड भावा, महाराजांच्या जीवनाचा शेवट गोड होण्याकरिता महाराजांनी प्रपंच करून परमार्थ केलेला आहे. मला सांगा, इथं बसलेल्या पैकी कोणाला असं वाटतं की माझा शेवट गोड होऊ नये? हात वरती करा बरं. अरे वा, म्हणजे सगळ्यांना वाटतं माझा शेवट गोड व्हायला पाहिजे. शेवट गोड होण्यासाठी काय केलं पाहिजे बरं? मरावं लागतं. आणि खऱ्या अर्थाने मरण ही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय हा सोळ आपल्या जीवनामध्ये येतच नाही. आणि म्हणून शेवट गोड होण्याकरता जीवनामध्ये आयुष्यभर आपण प्रपंच करत करत परमार्थ केला पाहिजे. परमार्थ केला तर आपल्या जीवनाचा शेवट गोड होऊ शकतो. तर आयुष्यभर नुसता प्रपंच केला, परमार्थ केलाच नाही, ते कसं सांगू का? एकदा वडील आपल्या मुलाला म्हणले, गणू तुझी परीक्षेची तयारी झाली? गणू म्हणला, हो बाबा, सगळ्या परीक्षेची तयारी झाली. वडिलांनी विचारलं, म्हणजे काय काय तयारी झाली?
मुलाने सांगितलं मले 2 पेन, पॅड, रिशीट, माझं 2 गणवेश आपले सगळं प्रेस करून झालेलं आहे म्हणजे. मग वडिलांनी विचारलं म्हणजे उद्या जो विषयाचा पेपर आहे त्या विषयाचा अभ्यास झालेला आहे का? मुलाने सांगितलं बाबा फक्त तेवढंच राहिले, बाकी सगळं तयारी झाली. मग मला सांगा, ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्या विषयाचा अभ्यास केला नसेल, बाकी सगळं तयारी केली असेल, काय उपयोग आहे का बरं? काय एकदा काय झालं, घरातील नातेवाईक पेशंटला घेऊन दवाखान्यामध्ये घेऊन गेले. त्या पेशंटचं असं झालं होतं, त्या पेशंटला एवढा ताप येत होता, तापाने त्यांचं अंग असं फणफणत होतं. त्यांना झोपही कसल्या प्रकारची लागत नव्हती. त्यांच्या शरीराला असह्य वेदना होत होत्या. आणि मग दवाखान्यामध्ये डॉक्टरांच्या ताब्यात दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करून घेतलं. पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितलं की डॉक्टर यांना कसल्याही प्रकारचा आराम नाहीये, त्यांच्या शरीराला असह्य वेदना होत आहेत, त्यांना कसल्याही प्रकारची झोप लागत नाही आणि त्यांचं अंग तापाने फणफणत आहे. डॉक्टर म्हणजे ठीक आहे, ऍडमिट करून घेतलं. 1 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर बाहेर आल्यानंतर पेशंटचे नातेवाईक पुढे सरसवले आणि विचारलं म्हणजे डॉक्टर पेशंटला बरं आहे? डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे आता म्हणले पेशंटला कसल्याही प्रकारचा ताप राहिलेला नाही. नातेवाईकांना बरं वाटलं, आनंद वाटला. डॉक्टर म्हणले आता त्यांना कसल्याही वेदना होत नाहीत. डॉक्टरांनी सांगितलं आता त्यांना चांगल्या प्रकारे झोप लागलेली आहे. पण म्हटलं तर सगळे विचार पडले. म्हणजे डॉक्टर पण म्हणजे काय? डॉक्टरांनी सांगितलं म्हणले आता त्यांना कसल्याही प्रकारचा ताप राहिलेला नाही, त्यांना आता कसल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत आणि त्यांचं अंग आता तापाच्या विरहित झालेलं आहे. त्यांना कसल्याही प्रकारचा ताप राहिलेला नाही, त्यांना चांगली झोप लागलेली आहे. पण म्हणजे पेशंट गेलेला आहे. आता पेशंट जाऊन जर समजा ताप गेलेला असेल, त्यांना वेदना होत नसतील, काय उपयोग आहे का बरं? तसं मला सांगा, आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर जर समजा नुसता प्रपंच केला पण परमार्थच केला नाही, काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही. आणि म्हणून प्रपंच करत असताना आपण परमार्थ देखील केला पाहिजे. परंतु माणसं काय करतात माहिती का? संसारामध्ये हुशारी करतात. संसारामध्ये माणसं अनेक प्रकारे डोकं लावतात, परंतु परमार्थ करत नाही. ऐकायचं त्यावेळी ऐकत नाही, जे ऐकायचं ते ऐकत नाही. वेळ निघून गेल्या तर ऐकून काही उपयोग नाही. परमात्म्याने आपल्याला हा देह दिलेला आहे. तो देह दिलेला आहे कशासाठी दिलेला आहे? तर भगवंताचं नामचिंतन करण्याकरता, भजन करण्याकरता दिलेला आहे.
देह कशासाठी दिलेला आहे तर भजन करण्याकरता देवाने आपल्याला देह दिलेला आहे. देह आपल्याला मिळालेला आहे परंतु आपल्याला देह कळालेला आहे का बरं? कळालेला नाही. जर आपल्याला हा देह मिळाला परंतु तो जर आपला देह कळाला असता तर आपण कोणाची निंदा केली नसती, कोणाची भांडणं लावली नसती, कोणाचे बाण कोरले नसते. हा देह आपल्याला मिळालेला आहे परंतु कळालेला नाही. मला सांगा, आई वडील आपल्याला मिळाले का कळाले? बोला. मिळाले. बायको आपल्याला मिळाली का कळाली? बायको मिळाली आणि कळाली. देवाने आपल्याला हा देह दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने याच्यासाठी दिलेला आहे की जोपर्यंत या देहामध्ये भगवान परमात्मा विराजमान आहे, सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये तो विराजमान आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानोबराय फार सुंदर वर्णन करतात. सूर्याचा प्रकाश जसा सगळीकडे अगदी एकसारखा सामावलेला असतो. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. सूर्याचा प्रकाश जसा सगळीकडे अगदी एकसारखा सामावलेला आहे तसा देव परमात्मा देखील तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये सारखा सामावलेला आहे. तैसा हृदयामध्ये मिरामो असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांताशे कामो विषयामुळे इकडे इकडे शोध सुंदर फिरसी वेडावरी भगवान परमात्मा सगळीकडे भरून उरलेला आहे. तो सर्व ठिकाणी आहे, सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये आहे आणि देव नाही अशी जागा शोधून देखील सापडणार नाही. याला पुरावा आहे बरं का. आणि महाराजांनी पुरावा सांगावा. जर महाराजांनी पुरावा नाही सांगितला तर महाराजांना देव परमात्मा सगळीकडे आहे, देव परमात्मा शिल्लक नाही अशी जागा शोधून देखील सापडणार नाही. भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात, मनोनी अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. अर्जुना, सुईचं टोक टेकवण्या एवढी देखील जागा या जगामध्ये अशी शिल्लक नाही की जिथं मी नाही. परंतु हे मूळ लोक, अज्ञानी लोक मला न जाणता माझी भक्ती करतात आणि अज्ञानाच्या चक्रामध्ये फेरे खातात. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची याची बोध कैसा. अज्ञानाची पूजा कामिक भावना तयाची या ध्याना देव कैसा. अज्ञानाचे ज्ञान विषयावरी ध्यान ब्रह्म सनातन तया कैसे. देव परमात्मा सगळीकडे भरवून उरलेला आहे. महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्ती झाल्यानंतर महाराज अभंग लिहितात, यासी नाही पाठपोट कुणासी भगवान परमात्म्याच्या मूळ स्वरूपाशी यासी नाही पाठपोट करे साऱ्या त्रिलोकाचा घोट. बाहू दाटून होता वेडे देवा हे तुम्हा पुढे मागे पुढे ब्रह्म दाटे
मनती देव आहे कुठे मृग नावीचा परिमळ परिबेरताची हिंदी रामकाळ जयामधून जाती येते तया देवा कोणी न ओळखते ऐसी स्थिती जाईल केव्हा श्री गुरूंची कृपा होईल तेव्हा श्री गुरूंची कृपा झाल्यावरी ब्रह्मसृष्टी दिसे सारी तुका म्हणे ऐसी भ्रांती आणि देव असता नाही म्हणती देव नावाचं तत्व आपल्या अंतरंगामध्ये आहे बाहेर आहे सगळीकडे आहे तरी माणसं देव नाही असं म्हणतात तुका सगळीकडे हे परब्रह्म अगदी भरून उरलेलं आहे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे देव परमात्मा दिसू लागतो त्याला जाणता येतं त्याला पाहता येतं परंतु श्री गुरूंची कृपा आपल्यावरती होत नाही तोपर्यंत आपल्याला परब्रह्म कळत नाही मला सांगा तुमच्या इकडं माणसं भांडण लागल्यानंतर ऐकायला पळतात का भजन कीर्तन सत्संग चालल्यानंतर ऐकायला पळतात भांडण चालल्यानंतर बरोबर मग आमच्या इकडे तसंच आहे माणसं ऐकतात पण ऐकत नाही तो किती वर्ष झालं परमार्थ चालू आहे बरं पूर्वीच्या पेक्षा कीर्तन वाढले का कमी झाली बोला कीर्तन वाढली पूर्वीच्या पेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले जास्त झाले पूर्वीपेक्षा कीर्तनकाराचं मंदिर वाढलं लई जास्त वाढलं म्हणजे एकंदर अगदी पूर्वीपेक्षा परमार्थ वाढलेला आहे परंतु परमार्थ वाढत असताना लांबीण देमध्ये वाढला खोली कमी झाली विठ्ठल विठ्ठल परमार्थ वाढलेला आहे परंतु परमार्थाची खोली कमी झाली का बरं खोली कमी झाली माणसं ऐकतात पण ऐकत नाहीत एकदा काय झालं माहिती का एका कुटुंबामध्ये घर मालकाने जेवण करताना कुणीही बोलायचं अशी सवय लावली होती आणि एके दिवशी सगळे जेवायला बसले जेवण असं रगात आल्यानंतर पोरगा अगदी मोठ्यानं बाबा म्हणले आता बाबा म्हटल्याबरोबर बाबाला माहित होतं की जेवण करताना कुणीही बोलायचं नाही वडिलांनी त्या मुलाकडे बघितलं असे मोठे डोळे केले आणि तरुणावर सांगितलं आणि मग मुलगाने आपले खाली मान घातली ते जेवण लागलं जेवण झाल्यानंतर थोड्या वेळा अगदी सगळे एकामध्ये बसले असतात वडिलांनी मुलाला जवळ बोलून घेतलं म्हणजे तुला माहिती का नाही आपला नियम घरामध्ये जेवण करताना कुणीही बोलायचं नसतं म्हणजे मगाशी वेळ नव्हती आता माझ्यासाठी वेळ शिल्लक आहे सांग म्हणजे तू मगाशी एका ओरडला होता मुलगा म्हणला बाबा आता वेळ असून उपयोग नाही वेळ निघून गेलेली म्हणजे काय झालं तुम्ही जेवण करत असताना तुमच्या ताटामध्ये झुरळ पडलं होतं आणि ते झुरळ तुम्ही जेवणाबरोबर ते झुरळ तुम्ही खाल्लं आता मला सांगा वेळ निघून गेल्यानंतर ऐकून उपयोग का वेळ निघून गेल्यानंतर काय ऐकून उपयोग नाही जेवण केलेल्या माणसाला जेवण देऊन उपयोग नाही पीक जळून गेल्यानंतर पाऊस पडून उपयोग नाही समुद्रावरती पाऊस पडून काही उपयोग नाही तशी जीवनामध्ये आयुष्यातली जी वेळ आहे ना ती वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार देखील काय कामाचा नाही हे कुठपर्यंत शक्य आहे जोपर्यंत परमार्थ करण्यासाठी आपली इंद्रिय चांगली आहेत हात पाय कान नाक डोळे भगवंताने आपल्याला दिलेत हे जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत आपण
भगवंताने आपल्याला हात, पाय, कान, नाक, डोळे आणि अशी इंद्रिय दिलेली आहेत, परंतु आपण ऐकायचं ते ऐकत नाही, करायचं ते करत नाही. एकदा काय झालं माहिती काय, का महिला वर्ग थोडं लक्ष द्या. एकदा असं झालं, एक घरामधले वयोवृद्ध व्यक्ती आणि दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये गेल्याने डॉक्टरना सांगितलं, म्हणजे डॉक्टर आमच्या बायकोला म्हणले जरा ऐकायचं कमी आलेलं आहे, म्हणजे उपाय सांगा, किंवा गरज पडली तर तिचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करण्याच्या अगोदर आपण त्यांच्या कानाची टेस्ट करूया की त्यांना किती पद ऐकायला मिळतं, किती टक्के त्यांना ऐकायला मिळतं याची आपण खात्री करूया. तो म्हणजे तुम्ही असं करा, घरी जावा, 20 फूट अंतरावरती उभे राहा आणि 20 फूट अंतरावरती उभं राहून तुम्ही तुमच्या मंडळीला विचारा की आज स्वयंपाक काय केले नाही. जर हे तुम्हाला जर समजा ऐकायला नाही आलं, याचं उत्तर जर नाही ऐकायला आलं, तर तुम्ही 10 फूट अंतरावरती पुन्हा उभे राहा. हाच प्रश्न तुम्ही पुन्हा विचारा. जर तुम्हाला आवाज नाही आला तर पुन्हा तुम्ही पुन्हा 5 फूट अंतरावरती उभे राहा आणि परत हाच प्रश्न करा. सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीने काय केलं, घरी आले. घराच्या जवळ आल्यानंतर त्या मंडळीपासून अगदी 20 फूट अंतरावरती उभे राहिले आणि उभे राहून आवाज दिला. बायकोला आवाज दिला, म्हणले आज स्वयंपाक काय केलाय. काहीच आवाज आला नाही. पुन्हा ते 10 फूट अंतर पुढे आले, 10 फुटावर विचारलं, परत आवाज दिला, अगे म्हणजे स्वयंपाक काय केलाय. काहीच आवाज आला नाही. परत 5 फूट अंतरावरती येऊन उभे राहिले आणि 5 फुटावरून आवाज दिला, अगं स्वयंपाक काय केलाय. बायको म्हणली आता तिसऱ्यांदा सांगते डाळ भात केले म्हणून. काय म्हणले, तुम्हाला आता तिसऱ्यांदा सांगते म्हणजे डाळ भात केलेलं नाही. ऐकायला कोणाला येत नसतं. माणसाचं असंच, माणसं इतके हुशार नको तिथं हुशारी करतात, पण कुठं संसार परमार्थात नाही बरं का, संसारात नाही हुशार. एकदा असंच मी कीर्तनाला जात असताना एसटीचा प्रवास होता आणि स्टँडवरती उभं राहिले असताना एक महिला आणि जवळ आली, मला म्हणजे महाराज का म्हणून, हो म्हणजे कुठं निघाला, म्हणजे कीर्तनाला, म्हणजे हो आणि म्हणजे हे बघा मला म्हणजे 4 मुली आणि 1 मुलगा आहे, पण म्हणजे 4ही मुलींचं लग्न झालं आणि मुली अशा घरी दिल्या की ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. म्हणजे एक अडचण आहे. मग मी विचारलं, म्हणजे काय अडचण आहे. म्हणजे आता मुलींचं सगळं चांगलं झालं, पण म्हणजे आता मुलाचं लग्न जमत नाही. मला म्हणलं तुम्ही थोडस फिरता इकडे तिकडं, मुलासाठी स्थळ बघा. मी म्हणलं जमणारच नाही. म्हणजे कसं काय, म्हणलं तिकडचे म्हणतात ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. माणसं हुशारी करतात, लोक तिथे हुशारी करतात. तसं बघायला गेलं तर आपला महाराष्ट्र संत प्रधान आहे, विचार प्रधान आहे, संस्कृती प्रधान आहे आणि या संस्कृती प्रधान देशामध्ये फार माणसांनी हुशार आहे. अनेक संत जन्माला आले की संतांची भूमी आहे, परंतु याच भूमीमध्ये माणसं देखील लय हुशार निघाली. जसे अनेक देश अगदी प्रगत आहेत तसा आपला भारत देखील देश प्रगत आहे. ही भूमी पवित्र आहे आणि या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे. आपलं खऱ्या अर्थाने परमभाग्य आहे. परंतु याच भूमीमध्ये जेवढे संत झाले, ज्ञानवान, गुणवान, विद्वान, पंडित आणि इतर देशाप्रमाणे हा भारत देश देखील अगदी प्रगत आहे. परंतु माणसे इतके प्रगतशील झाली, इतके विचारवंत झाले, काय सांगावं माहिती का. एकदा काय झालं माहिती का, जपानमध्ये एक अगदी चोर पकडण्याचं क्वेश्चन तयार केलं जपानने.
आणि मग ते जपानमध्ये चोर पकडायचं मशीन तयार केल्यानंतर तिथं त्यांनी ट्रायल घेतली. अर्धा तासामध्ये जवळजवळ 500 चोर सापडले. किती? 500 चोर सापडले. तेच मशीन अमेरिकेने खरेदी केलं आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर अमेरिकेने मशीन तिथं चालू केल्यानंतर तिथं देखील अर्ध्या तासामध्ये जवळजवळ 500 चोर सापडले. पुन्हा तेच मशीन आपल्या महाराष्ट्रामध्ये आणलं आणि इकडं महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर काय सांगावं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. आपली माणसं लई हुशार आहेत, लई नको तिथं हुशारी करतात. इंग्लंडने काय केलं माहितीये का? इंग्लंडने असा प्रयोग केला, प्रत्येक चौकामध्ये एक असं मशीन उभं केलं. प्रत्येक चौकामध्ये कोणतं? बूट पॉलिश करण्याचं मशीन प्रत्येक चौकामध्ये. आणि मग त्या मशीनचा गुणधर्म काय होता की आपण जर पहिला पाय त्या मशीन मध्ये ठेवला की ऑटोमॅटिक अगदी ते बूट पॉलिश केलं जायचं. परत दुसरा पाय अगदी त्या मशीन मध्ये ठेवला की तेही अगदी ऑटोमॅटिक बूट पॉलिश केलं जायचं. पण परिणाम असा व्हायचा, दुसरा पाय बूट पॉलिश झाल्यानंतर बरोबर मशीन ते पाय पकडायचं. ज्या वेळेस बिल टाकलं जायचं त्यावेळेस ते मशीन पाय सोडत होतं. आता हे प्रत्येक चौकामध्ये बसवलेलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये तिकडे इंग्लंडला गेलं, आपली माणसं हुशार. इंग्लंडमध्ये गेलं, त्यांनी काय केलं माहिती का? एका चौकामध्ये गेलं, मशीन मध्ये एक पाय ठेवला, पायाचं बूट पॉलिश झालं, तो पाय बाहेर काढला. दुसऱ्या चौकामध्ये गेलं आणि तो पाय त्या मशीन मध्ये ठेवला. आपली हुशारी येते. संसारामध्ये नको तितकी हुशारी करते, परंतु परमार्थामध्ये हुशारी केली पाहिजे. कशासाठी केली पाहिजे? तर आपल्याला हा देह भगवंताने दिलेला आहे आणि मग हा देह मिळाल्यानंतर या देहामध्ये आल्यानंतर तो भगवान परमात्मा महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर महाराजांना सगळीकडे परब्रह्म दिसू लागल्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये एवढा आनंद झाला, एवढं त्यांना कौतुक वाटायला लागलं. महाराजांच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं भय राहिलेला नाही, चिंता राहिलेली नाही आणि महाराजांचं जीवन महाराजांनी ज्या निश्चित स्थळी पोहोचायला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि मग तुमच्या माझ्या जीवनामध्ये जो तो परमार्थ घडावा, तुमच्या माझ्या जीवनामध्ये जो भगवान परमात्मा यावा असं वाटत असेल तर आपण देखील त्या भगवान परमात्म्याचं जितक्या तातडीने आपण प्रपंच करतो तितक्या तातडीने आपण परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थ करत असताना आपण त्याचं वेळोवेळी अगदी मुखाने भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. सर्वजण ताट बसा, हाताने टाळी वाजवूया आणि मुखाने भजन करूया. Thank you.
ज्ञात आहे. गेल्याच वर्षी याच तिथीला बाबांचं देहावसान झालं होतं. सृष्टी चक्राच्या नियमानुसार जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतं. जाणं हे अटळ आहे, स्वाभाविक आहे. आणि जात असताना आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांची चारही मुलं मुली आणि त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा केलेला अट्टहास आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर विचार केला तर आई वडील ही फार मोठी संपत्ती आहे. आई वडील ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार मोठी अहोभाग्याने मिळालेली संपत्ती आहे. जोपर्यंत आई वडील आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत त्यांचं महत्व आपल्याला कळणं आवश्यक आहे. मुलांच्या जीवनामध्ये जितकं आईचं महत्व तितकं वडिलांचंच महत्व असते. आई मुलांच्या जीवनामध्ये अशी एक बँक आहे महाराज. तरी देखील आपल्यामध्ये साठवण्याचं सामर्थ्य त्या आईमध्ये असतं. आई मुलांच्यासाठी एक बँक आहे. वडील मुलांच्या जीवनामध्ये असं एक क्रेडिट कार्ड असतं की जे घर सोडून मुलगा कुठेही बाहेर गेला तरी अगदी त्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. वडिलांचं नाव सांगितलं. मुलांच्या जीवनामध्ये आईचं जितकं महत्व असतं तितकंच वडिलांचं देखील महत्व असतं. आई मुलांच्या जीवनामध्ये अशी बँक असते. कितीही मुलाकडून अपराध झाले तरी परंतु ती आई स्वतःमध्ये सामावून घेत असते. वडील अशा पद्धतीचं क्रेडिट कार्ड असतं की मुलगा कुठेही गेल्यानंतर कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. पण मला सांगा, जर आई आपल्या जीवनामध्ये जर बँक बनत असेल, वडील आपल्या जीवनामध्ये आधार कार्ड बनत असतील, तर मग आपण त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांचा आधार कार्ड का बनवू नाही? बरं का आपण त्यांचा आधार कार्ड बनवू नाही? खऱ्या अर्थाने जोपर्यंत ते आपल्यामध्ये आहेत तोपर्यंतच आपल्याला त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांचं महत्व आपल्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत कळलं पाहिजे. जितकं आईचं महत्व जीवनामध्ये असतं तितकंच महत्व मुलांच्या जीवनामध्ये वडिलांचं देखील असतं. परंतु मुलांना आई जवळची वाटते, बाप दूरवरचा वाटतो. आई का जवळची वाटते बरं? तर क्षणाक्षणाला अश्रू ढाळते तिचं नाव आई असतं. परंतु आतल्या आत जो होतो त्याचं नाव बाप असतं. उरामंदी आई घराचा कळस असते, बाप घराचा पाया असतो. परंतु ज्या दिवशी पाया डळमळीत होतो त्या दिवशी कळसासहित घर कोसळल्याशिवाय घर कोसळल्याशिवाय. आणि म्हणून वडील घराचा पाया आहे, आई घराचा कळस आहे, आई घराचं मांगल्य असते, बाप घराचा पाया असतो, बाप कुटुंबाचा आधार असतो. आणि जोपर्यंत तो बाप आपल्या जीवनामध्ये असतो तोपर्यंत घर अगदी शाबूत असतं.
आपल्या हात रोडतो मुलांना आई जवळची वाटते बाप दूर वरचा वाटून जातो आई का जवळची वाटते शास्त्राने संतांनी अनेक कवींनी अनेक लेखकांनी आईच्या संदर्भाने कविता लिहिल्या लेखणी केली साने गुरुजींनी त्यांची आई लिहिली श्यामचा बाप लिहिला नाही का बरं बाप लिहिला नाही एवढा कठोर असतो का एवढा निर्दयी असतो का काय सांगावं बाप तो बाप असतो आईची आई असते आई घराचा एखादा मोठा आपली आई रडत असते परंतु आपल्या हात रोडतो त्याचं नाव बाप असतं देवामध्ये आणि आईवडिलांमध्ये कसल्याही प्रकारचा फरक नाही महाराजांनी सांगितले आहे तुका म्हणे माय बापे अवघे देवाचे रूपे देवामध्ये संतांमध्ये आई वडिलांमध्ये कसल्याही प्रकारचा फरक नाही जोपर्यंत ते आपल्या सानिध्यामध्ये आहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा करावी 2 टाइमचं जेवण अंग भरून कपडे याच्यापेक्षा त्यांना काही हवस वाटत नाही परंतु एकदा का ते निघून गेल्यानंतर आपल्याला त्यांचं Let's go.
जोपर्यंत ते आपल्यामध्ये आहे तोपर्यंत त्यांचं आपल्याला महत्व कळत नाही, परंतु परत आपल्याला पश्चाताप होतो. चिडचिड करायला, रागवायला ते असायला पाहिजे होते. आणि म्हणून अक्षरशः जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा करूया. तुका म्हणे या संताशी निर्वेच मदधी म्हणे आता उदार तू होय या संताशी निर्वेच मदधी
भगवान